आपला ज्ञानयात्री डॉक्टर बी रोगे सर आयोजित माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यातील ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार वितरण सोहळा या सोहळ्यासाठी नियोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांनी स्वतः परवानगी घेऊन पुढच्या कार्यक्रमाला गेलेले समाधानराव दाभाडे साहेब या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले त्यांनी दमदार असं मार्गदर्शन केलं ते आमचे गुरुवर्य सुभाष माने सर, या ठिकाणी उपस्थित असलेले इनामदार साहेब, मुंडे सर, ज्योतिताई कुलकर्णी, देशमुख सर, समवेत आलेले माधवजी चव्हाण, रणजित सिंह जाधव सर, चंदाताई तिवारी, माझे शिक्षक कवटेकर शाळेचे पाटील सर, कुलकर्णी सर, उपस्थित सर्व शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, विचारपीठावर बसलेले सर्व मान्यवर, ज्यांच्यामुळे आपण सर्वजण एकत्र आले ते आमचे मार्गदर्शक व लढवय्या डॉक्टर बी रोगे सर, उपस्थित समोर बसलेले सर्व आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते, सर्व त्यांचे नातेवाईक, कुटुंब, उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी, पत्रकार बंधू, स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रांगणात सरांनी आता स्वेरीचा इतिहास सांगितला आणि कुठून झालेला प्रवास कुठपर्यंत येऊन थांबलाय आणि या प्रवासामध्ये सरांनी केलेले शर्तीचे प्रयत्न हे देखील आपण सगळ्यांनी समजून घेतले आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांना आपण आदर्श पुरस्कार देतोय त्या सर्व आदर्श पुरस्कार सर्व शिक्षक, मागाशी देशमुख सरांनी सांगितलं की त्यांच्या शाळेला मिळालेला पुरस्कार कसा त्या ठिकाणी पात्रतेत, आणि आज जर आपण शाळा आणि शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये बघितलं तर शाळा आणि शिक्षणामध्ये आज आपण जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं, इथं असलेल्या शासकीय, निमशासकीय, खाजगी आणि सगळ्याच शाळेमध्ये ज्ञान प्रदानाचं काम करणारे, परंतु शिक्षक हा त्या ठिकाणी आदर्श, ही व्याख्या की प्रत्येक शिक्षक हा आदर्श असतो. प्रत्येक शिक्षकाला त्या ठिकाणी आई वडिलांप्रमाणे दर्जा दिलाय. आमच्या आयुष्यात देखील आता आम्हाला क्लास टीचर असणारे कुलकर्णी सर बसले, पाटील सर आम्हाला शिकवायला होते, कवटेकर शाळेत शिक्षण झालं आणि आज देखील आम्हाला ज्या ज्या टप्प्यावरती शिक्षक गाठ पडतात त्यावेळी आपसूकपणे त्यांच्या पुढे नतमस्तक व्हावं ही भावना मनात तयार होती, कारण त्यांनी दिलेलं शिकवण हे आम्हाला त्या ठिकाणी या उच्च पदावरती नेऊन ठेवलंय. आणि एखाद्या शिक्षकाला त्याचा विद्यार्थी कुठल्या टप्प्यावरती आहे, तो काय झालाय, याच्यावरनं त्या शिक्षकाची छाती त्या ठिकाणी फुलून येते. आणि मग आपण तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनेक गोष्टी त्या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करत असताना शिक्षकाच्या बाबतीमध्ये सर मी एक छोटीशी गोष्ट सांगतो की मी नेहमी आदर शिक्षक पुरस्काराला गेल्यानंतर सांगतो की एक मोठी कंपनी होती आणि त्या कंपनीमध्ये तो एक कर्मचारी असायचा आणि तो रोज कामावर जात असताना सातत्यानं म्हणायचा की वडील त्याचे शिक्षक होते, वडिलांना तो नेहमी म्हणायचा की माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काय केलं नाही, माझ्या वडिलांनी मला हे केलं नाही, ते केलं नाही.
आणि नेहमीप्रमाणे रोज किरकिर करत त्या ठिकाणी जात होता. आणि एक दिवशी असं त्या ठिकाणी सकाळ किरकिर केली आणि जाताना त्यांनी डबा विसरला आणि तो त्या ठिकाणी कंपनीत गेला. कंपनीत गेल्यानंतर तिथं वडिलांना वाटलं माझ्या मुलगा उपाशी आहे. वडिलांनी तो डबा उचलला आणि त्याच्या कंपनीत गेले. कंपनीत गेल्यावर कंपनीत आज सोडलं नाही आणि मग कंपनीत त्या ठिकाणी गेटवरती वॉचमॅननी थांबवलं, बाजूला उभारले होते आणि मग कंटाळून बसले आणि तेवढ्यात त्या कंपनीच्या मालकाची गाडी तिथून आली आलिशान आणि कंपनीच्या मालकाची गाडी आली. गाडी थांबली. ते उतरला. विचारलं, सर तुम्ही इथं कसं काय? मग त्यांना सर्वांना काही कळत नाही. त्यांनी सरांना त्या ठिकाणी स्वतःच्या गाडीत बसवलं आणि ही बातमी तोपर्यंत आपल्या पोराला कळाली की आपल्या वडिलांना समजा गाडीत त्या ठिकाणी बसवलंय आणि तो मालक त्या ठिकाणी गाडीत घेऊन आज आपल्या कंपनीत आला. कंपनीत आल्यानंतर त्या साध्या भोळ्या माणसाच्या हातात डबा आणि त्याला घेऊन गेला. कंपनीमध्ये गेल्यानंतर त्याच्या स्वतःच्या केबिन मध्ये गेला. तोपर्यंत सगळा स्टाफ गोळा झाला. तो मुलगा देखील तिथं आला. त्यावेळेस त्या मुलानं त्या मालकानं त्या सरांना त्या खुर्चीवरती बसा म्हणला. ते म्हणजे मला नको इथं बसायला. नाही बसा म्हणून आग्रह करून त्यानं स्वतःच्या खुर्चीवर बसवलं आणि मग सगळ्यांना ओळख करून दिली आणि सांगितलं, सर मला शिकवायला होते आणि त्या काळामध्ये माझे ज्यादा तास घेतले आणि म्हणून मला काबीज केलं, म्हणून मी या कंपनीचा मालक झालो. आणि मग त्या सणांमुळे माझा आज त्या ठिकाणी वैभव आहे. आणि यामध्ये त्या ठिकाणी त्या मुलाला त्या वडिलांनी काय केलं त्याचं उत्तर त्या ठिकाणी मिळालं आणि त्याला परत कधीही त्या ठिकाणी वडिलांबद्दल तक्रार केली नाही. आणि अशा पद्धतीचं शिक्षण त्या ठिकाणी आपल्याला आकार देतात. आई वडील जन्म देतात, परंतु व्यक्तिमत्वाला आकार देण्याचं काम आपण सर्व गुरुवर्य करतात. आणि मग हे काम करत असताना मी अजून एक छोटस उदाहरण सांगतो. मागच्या काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी माझे सर मला अमेरिकेला सरकारने पाठवलं होतं. मग अमेरिकेला गेल्यानंतर तिथं मी देशमुख सर तिथं गेल्यावर एक डॉक्टर बालाजी आगरवाल म्हणून आहे, त्यांना भेटलो. त्या माणसांनी 2009 अमेरिकेत गेल्यानंतर अमेरिकेमध्ये 1800 एकर जमीन घेतली. आम्हाला इथं 18 एकर घेणं होईल. तिथं जाऊन त्यानं 1800 एकर जमीन घेतली आणि त्या 1800 एकर जमीन घेऊन त्या माणसानं त्याचा एक आंबा 900 रुपये विकला जातो, एक सीताफळ 1600 रुपये विकलं जातं आणि खूप मोठा पसारा त्यानं अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी केलाय. आणि त्या माणसाला ज्यावेळेस भेटलो, तो आमचा मित्र होता, त्यावेळेस त्यांनी सांगितलं, माझे वडील जिल्हा परिषद शाळेमध्ये धडपडला त्या ठिकाणी शिकवायला होते आणि एका जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाचा मुलगा आज अमेरिकेमध्ये 1800 एकर जमीन त्या ठिकाणी घेतली. त्या जमिनीच्या शेजारी त्याने एक प्लॉट केलाय आणि प्लॉटिंग मध्ये एक रस्ता केलाय आणि त्या रस्त्याला त्यांनी आगलावे स्ट्रीट नाव त्या ठिकाणी सरकारकडून करून घेतलं. अमेरिकेमध्ये आपल्या आडनावाचा रस्ता एक आपला शिक्षकाचा मुलगा करू शकतो. त्यामुळे आपण कोण आहात आणि काय करू शकता त्याचं एक उदाहरण मी आपल्याला सांगितलं. मला आपल्या या निमित्तानं सर्व आपण माझ्यापेक्षा जाणकार आहात. आपले अनेक प्रश्न आहेत, परंतु आपण ज्यावेळेस शिक्षक म्हणून त्या ठिकाणी मुलाकडे बघतात त्यावेळेस माझी आपल्या सगळ्यांकडे शिक्षकाकडे एक अपेक्षा आहे. ही अपेक्षा एवढीच आहे की आज त्या ठिकाणी समाजामध्ये होत असलेले त्या ठिकाणी जर बघितलं तर रोज सकाळी पेपर उघडला की पहिली एक तर खुनाची नाही तर बलात्काराची बातमी असते. मग त्याला काय व्हायला लागले तर त्याला आपले संस्कार त्या ठिकाणी कुठेतरी कमी पडायला लागले आणि या संस्कारामध्ये आपला मोलाचा वाटा आहे. ते संस्कार आणि त्याला दिशाहीन झालाय. तरुण दिशाहीन झालाय तर तरुणाला दिशा देण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. आणि मग त्या ठिकाणी त्याचं कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं तर आपल्या सगळ्यांचं काम असतं. मी सरांच्या कॉलेजवर आम्ही पण आलो आणि मी सरांना नेहमी सांगतो की इथं कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग पास झाल्यानंतर सगळ्यात मोठी जाहिरात कशी असली तर प्लेसमेंट. माझी विनंती आहे प्लेसमेंट पेक्षा इथं बाहेर पडलेला विद्यार्थी किंवा तुमच्या हाताखालून बाहेर पडलेला विद्यार्थ्यांना जेवढा मोठा उद्योग उभा केला आणि एवढ्या जगाला त्याने नोकरी दिली आणि नोकरी देणारा नोकरी करण्यापेक्षा अशा पद्धतीची पुढची पिढी आपल्याला घडवून लागेल आणि ती घडवली तर या आपल्या भारताला 2047 ला महासत्ता बांधायचे. महासत्ता बनवण्यासाठी सगळ्यात मोठा काम हे आपल्याला त्या ठिकाणी शिक्षकाला करावं लागणार आहे. आज विद्यार्थी त्या विद्यार्थ्याला दिशा देण्याचं काम करावं लागणार आहे. विद्यार्थ्याला सगळ्यात महत्वाचं आज जर काय द्यायचं असेल तर
तर निर्व्यसनी असण्याचा मूळ वस्तू आपल्याला द्यावा लागणार आहे आणि निर्व्यसनी असल्याशिवाय प्रगती होणार नाही. आणि मग अनेक त्या ठिकाणी गोष्टी आहेत धाडस आणि त्या धाडसाच्या दिशेनं मुलं त्या ठिकाणी कधी कधी आपण नेहमी उदाहरण सांगतो बघा, छत्रपती शिवाजी महाराज जन्मावे परंतु शेजाऱ्याच्या घरी, का तर माझ्या पोराला तलवार टाकला. आणि जर असं केलं तर होणार नाही. म्हणून आपण देखील आपल्या मुलाला आणि आपल्या शिकत असलेल्या वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला, आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्याला त्याला स्वप्न देखील आपण द्यावं लागणार आहे. त्याची आवड निवड तुम्हाला ओळखावं लागणार आहे आणि ती आवड निवड आई वडिलांपेक्षा शिक्षकांना कळते की त्याला कोणत्या विषयात आवड आहे, कोणता विषय त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि त्याला पुढची दिशा कोणती आहे. आज मुलांना त्या ठिकाणी मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून नव्हे तर गुरुच्या वरच्या छडीतनं त्या ठिकाणी पुढची दिशा मिळते आणि ती दिशा आपण त्या ठिकाणी दिली पाहिजे आणि ती दिशा देण्याशिवाय पर्याय नाही. आज अनेकांच्या विद्यार्थ्यांच्या मनाच्या विरुद्ध आम्ही त्या ठिकाणी त्याला सांगतो डॉक्टर हो, कुणाला इंजिनियर हो, पण त्याला कशात आवड आहे त्याचा विचार करत नाही. मी नेहमी एक उदाहरण देतो की एखाद्या ठिकाणी आपण बघा अपघात झालाय आणि अपघाताच्या ठिकाणी काही जण त्या ठिकाणी जाऊन बघतात फिरत सांगलेलं वगैरे आणि काही जणांना बघू वाटत नाही आणि ज्याला बघू वाटत नाही त्याला तो आम्ही एमएस डॉक्टर केला कसं ऑपरेशन करत, कारण त्याला त्याची आवड नाही, त्याला ते आवडत नाही. मग त्याला जे आवडतं त्या क्षेत्रामध्ये त्याला त्या ठिकाणी आपण करिअर करण्यासाठी मार्गदर्शन देखील आपल्यावरती जबाबदारी आहे. कारण आज आपल्याला आदर्श पुरस्कार मिळालाय. आदर्श पुरस्कार मिळाल्यानंतर सगळ्यात मोठा आज आपली जबाबदारी वाढली. माझा प्रत्येक विद्यार्थी हा आदर्श झाला पाहिजे. तो आदर्श घडवण्यासाठी आपल्याला सगळ्याला शुभेच्छा देत असताना आज सरांनी बोलता बोलता अनेक प्रश्न मांडले. मला सरांचं भाषण ऐकताना मला मानेसर असं वाटायला लागलं की नेमकी विधानसभेची निवडणूक लागली आहे पण आमदार म्हणून विधानसभेत मध्ये बोलतायत का काय. कारण सगळे प्रश्न त्या ठिकाणी मांडत असताना सर हे सगळे प्रश्न, मग शिक्षकांचा जो आपला टीईटीचा प्रश्न आहे, मी आझाद मैदानावरती त्या ठिकाणी गेल्यानंतर आझाद मैदानावरती भाषण केलं होतं आणि या भाषणात देखील सांगितलं होतं जे टीईटीचा प्रश्न आपण मांडतोय की प्रत्येक टीव्ही मधल्या माणसाला त्या ठिकाणी बसलेल्या पंख्याखाली एसी मधल्या त्या प्रत्येकाला जर टीईटी कंपल्सरी केली तर आमच्या शिक्षकाला सुद्धा काय अडचण नाही. परंतु जर जे मंत्रालयात बसणारे, जे त्या ठिकाणी एसी मध्ये बसतात, एसी मध्ये पण बसत असताना आम्ही तुम्हाला सांगतो एसीत बसतात, एसीचं टेम्परेचर 26-24 चालत नाही, त्यांना 18 डिग्री टेम्परेचर लागतं. आणि अशा परिस्थितीत बसणाऱ्या माणसांनी जे गाववाड्यावरती वाडी वस्तीवरती शाळा शिकवतात, जे गोरगरिबाची पोरं गोळा करतात आणि त्यांना त्या ठिकाणी ज्ञानदानाचं काम करतात, त्यांना परत एकदा परीक्षेला बसा म्हणून सांगत असताना त्यांना देखील त्याच्यावरती स्वतः देखील त्याच्यात आल्याशिवाय मग तुकाराम महाराजांनी सांगितलंय आधी करावे आणि मग सांगावे. आता आमचं असं आहे की आम्हाला तर 5 वर्षाला परीक्षा, आम्हाला जनतेच्या दारात जावं लागते आणि जनतेच्या दारात जाऊन त्या ठिकाणी आम्हाला परीक्षा द्यावं लागते. परंतु यजरा जर या अधिकारी मोठे झाले तर त्यांना पुन्हा कोण विचारणार नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ही जी काही जाचक पद्धतीने ही भूमिका घेतली जाते या लढ्यामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत. आज आपण मगाशी सांगितलं जुन्या पेन्शन योजनेच्या बाबतीमध्ये मग सोलापूरला मोर्चा असेल, मुंबईला मोर्चा असेल, सगळ्या मोर्चामध्ये मी आमदार होण्याच्या पूर्वी आणि आमदार झाल्यावर देखील त्या ठिकाणी आपल्यामध्ये खंबीरपणे आपल्या सोबत उभा आहे. आणि मग आपले प्रश्न विधानसभेमध्ये बघितलं असेल तर त्या ठिकाणी मीही त्या ठिकाणी मांडले. आणि मग आपला एक प्रश्न आपल्याला आठवत असेल, आज आमचे शिक्षक बांधव, त्या शिक्षक बांधवाला त्या ठिकाणी शिक्षक इतर त्या ठिकाणी कर्मचारी मिळत नव्हते. आमचा शिक्षक शाळेत एकदा झाडून काढायचा आणि पुढे शाळा शिकवायचा. परंतु शाळेमध्ये त्या ठिकाणी ग्रंथालय असेल, शिपायाच्या भरती होत नव्हत्या आणि तो प्रश्न विधानसभेमध्ये मी त्या ठिकाणी घेतला होता. आणि आता नंतर सर्वांना पण आठवण करून दिली की त्याची त्या ठिकाणी आता भरती चालू झाली आणि माझ्या शिक्षकावरती त्या ठिकाणी मग मूळ ज्ञानासाठी वेळ मिळतोय का. अनेक प्रकारचे ऍप तुम्हाला दिले, अनेक प्रकारचे ऑनलाईन बैठक आहेत, रोज तुम्हाला त्यात बाहेर दिलंच आहे. म्हणजे असं राहायचं काय झालं की आमचे शिक्षक निवडणूक आली की त्या ठिकाणी शिक्षक कोणतीही गोष्ट आली तर शिक्षकाला त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं बघितलं जातं. आणि मग एक वर्ग तयार झालाय जो वर्ग एसी मध्ये बसतो आणि त्यांनी त्या ठिकाणी शिक्षकाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्या ठिकाणी बदलल्याशिवाय आपल्याला होत असणारा हा जुलूम, मी जुलूम का म्हणतोय तर आपल्याला ज्या कामासाठी अपॉइंट केलंय, जे आपण ज्ञानदानासाठी शिक्षणासाठी अपॉइंट केलं असताना
मात्र तुमच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जातात आणि मग आमच्याकडे जर त्या ठिकाणी एखाद्या सेक्रेटरीला कृषी विभागाचा चार्ज दिला आणि तो कृषी विभाग सोडून त्या ठिकाणी फायनान्स मध्ये काय चाललं बघतोय का? त्याला त्या कृषी विभागामध्ये त्या ठिकाणी बरं वाटतं. मग आपल्याला जर ज्या कामासाठी नेमणूक केली तेच काम त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीनं आज जर शिक्षण व्यवस्थेवरती बोलायचं म्हणलं तर आज सर विधानसभेमध्ये मी देखील त्यावरती आवाज उठवला होता. आज जर आपण बघितलं तर आता देखील 13,500 शाळांना शासकीय त्या ठिकाणी आता ग्राउंड आहे. 5,500 शाळांना अजून त्या ठिकाणी यायच्या जमान्यात आज आम्हाला माहित नाही. दुसऱ्या बाजूला 3600 शाळांना त्या ठिकाणी मुलींना शौचालय नाही आणि एका बाजूला आम्ही मात्र बढत्या मारतोय आणि इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी देत नाही. आज अनेक त्या ठिकाणी खोल्या आता अक्कलकोटची घटना घडली. आज त्या ठिकाणी खोल्या सरकारची शाळा त्या ठिकाणी पडायला झाल्या. आज ज्या शाळा त्या ठिकाणी स्वायत्त संस्था तयार झाल्या ज्या विनाअनुदानित अनुदानित आहेत त्या अनुदानित शाळा असतील स्वयं अनुदानित असतील त्याच्यासाठी दुरुस्ती असेल नवीन मीटिंग असेल इमारत असेल त्याच्यासाठी कुठेही पुरवठा केला जात नाही. आणि मग एका बाजूला त्या ठिकाणी शाळेची गुणवत्ता तपासली जाते परंतु शाळेमध्ये असलेले इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्यासाठी सरकारने मग भले त्या ठिकाणी त्या शाळेच्या उत्पन्नाचा आणि याचा विचार करून मग प्रत्येक वर्षी काही भले असतील काही ग्राउंड असेल त्याला लागणारे लॅब असतील त्याला ज्या पद्धतीनं काही अर्थसहाय्य काही आपण त्या ठिकाणी अनुदान अशा पद्धतीने काम करायला पाहिजे. मगाशी त्या ठिकाणी बोलताना सांगितलं की साखर कारखान्याला त्या ठिकाणी अनुदान मिळतं परंतु साखर कारखान्याला आता अनुदान द्यायची पद्धत बंद झाली आहे. आज सरकार त्या ठिकाणी कुणालाच काय द्यायच्या तयारीत नाही आणि पुढच्या काळात नेमकं काय घडेल हे देखील आपल्याला महत्वाचं आहे. मला आपल्याला या निमित्तानं एवढं सांगायचं आपण एक शिक्षक म्हणून त्यावेळेस काम करत असताय त्यावेळेस तुमचे जेवढे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये बोलण्याचं आपला आवाज उचलण्याचं काम आम्ही नेहमी त्या ठिकाणी करतोय. आज शिक्षण व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या आपल्या सगळ्याला त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये या भारताचं भविष्य घडवायचंय आणि भारताचं भविष्य घडवत असताना तुमच्यावरती असलेला ताण अतिरिक्त ताण जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत तुम्ही शिकवत असलेल्या त्यामध्ये देखील तुमचं मन जास्त लागणार आहे. आणि मग हा त्या ठिकाणी आपल्याला सरकार म्हणून काही गोष्टी कराव्या लागतात आणि त्या सरकार म्हणून करत असताना आम्ही विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी असा कोणताही दिवस नाही की मी विधिमंडळामध्ये अधिवेशना काळामध्ये एकही दिवस मी अधिवेशन बुडवलं नाही आणि असा कोणता दिवस नाही जिथे मी बोललो नाही. मग कोणताही विषय असेल त्या विषयावरती त्या ठिकाणी आवाज उचलण्याचं काम करतो. अनेक विषय त्या ठिकाणी बोललो अनेक विषयाला त्या ठिकाणी न्याय मिळाला अनेक विषयाला न्याय मिळेल आणि सातत्याचा लढा सुरू आहे. मगाशी सरांनी बोलता सांगितलं सर नक्की आपण ज्या पद्धतीने मगाशी माने सरांनी तर तुमची डायरेक्ट घोषणा करून टाकली आहे. मगाशी समाधान अध्यक्षांनी त्या ठिकाणी सांगितलं मी आपल्याला एवढं सांगतो सर की हे आमचं मतदार जरा सोपं आहे. आमचा मतदार काय आहे आमचा मतदार त्या ठिकाणी त्या एका लिमिटेड एरियामध्ये 134 गावाचा आहे पण तुम्हाला 5 जिल्ह्यात जायचे 5 जिल्ह्यात जाऊन एवढ्या सगळ्या तालुक्यात तिथपर्यंत पोहोचत आणि सगळ्यात महत्वाचा आपले शिक्षक हे विचारपूर्वक मतदान करणारे मतदार आहे. त्या ठिकाणी आमच्या गावात एखाद्या पुढाऱ्याने सरपंचाला आजीबाजीनं सांगितलं म्हणून मतदान करणारा आपला मतदार नाही. आपला मतदार हा त्या ठिकाणी सतत वेगवेगळीनं स्वतःच्या मनाला पटेल त्या योग्य उमेदवाराला निवडणारा मतदार असल्यामुळं तुमची निवडणूक आमच्या निवडणुकीपेक्षा सोपी आहे. कारण तुमचा प्रत्येक माणूस हा त्या ठिकाणी कुणाला बांधील नाही तो स्वतःच्या विचाराचा माणूस आहे. आणि जर शिक्षकांनी कुणाच्या सांगण्यावर तुम्हाला जर मतदान करायला लागले तर ते मात्र कोणत्या पार्टी पक्षाच्या पलीकडे जाऊन आपल्याला विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण असं आहे की तुम्ही या देशाला दिशा देणारे त्या ठिकाणी आदर्श होतात आणि जर तुमच्या मताचा तुम्ही मालक नसाल तुमच्या मतावर तुम्ही ठाम नसाल तर त्या ठिकाणी तुमचा विद्यार्थी देखील त्याच्या समोर तुम्ही तुमचं मत मांडताना तुम्हाला आरशात बघायची वेळ येऊ नये. कारण तुम्ही कोण आहात तर तुम्ही या देशाला दिशा देणारे आहात. तुम्ही कोण आहात तर या विद्यार्थ्याला दिशा देणारे आहात. या महासत्ता बनवणारे गण आहात. आणि मग तुम्हाला जर कोण योग्य आहे कोण अयोग्य आहे हे ठरवण्याचा तुम्हाला आणि स्वतःलाच अधिकार आहे. मग मी तर सरांना एवढं सांगतो
मगाशी माने सरांनी सांगितलं त्या पार्टीचं तिकीट आणा, त्या पार्टीचं तिकीट आणा. माझं सर असं म्हणणं आहे, पार्टीचं तिकीट माझं ठरलं होतं. मला पंढरपूर मंगळवेढ्यात उमेदवारी जाहीर झाली. आम्ही त्या ठिकाणी प्रचार करतो, 1.5 वर्ष काम केलं आणि त्यावेळेला आम्हाला सांगितलं इकडं नको तिकडं जावं. मग पुन्हा आम्ही 3 महिन्यात माड्याला गेलो. माड्यामध्ये गेल्यानंतर काही त्या भागातल्या लोकांनी मला सहकार्य केलं आणि माड्याच्या लोकांनी 30 वर्ष ज्यांच्याकडे एक हाती सत्ता होती त्यांच्या विरोधात 3 महिन्यात जाऊन 30,000 मतांनी निवडून आलो. हे फक्त काय झालं तर तिथल्या लोकांनी स्वतः निर्णय घेतला की आम्हाला आपला बदल करायचा आहे. आपल्याला देखील या निमित्ताने एवढंच सांगायचंय की आपण जे काही निर्णय घ्या तो निर्णय घेत असताना जे कोण उमेदवार आहेत त्या उमेदवाराची आजची परिस्थिती काय, मागचं बॅकग्राऊंड काय आणि नेमकं कशासाठी निवडणूक लढली जाणार आहे, या निवडणुकीत नेमकं काय करायचंय त्या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे. सरांच्या या कॅम्पसमध्ये 6,000पेक्षा जास्त विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतात. माझी सरांना विनंती आहे की 6,060 विद्यार्थ्यांचं कॅम्पस व्हावं आणि या पश्चिम महाराष्ट्रात आज नाव लौकिक असलेलं स्पिरिट कॉलेज, आज आपण इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला विचारा, प्रत्येकाला कोण ना कोण जर भेटला असेल तुमची डोंगे सरांची ओळख आहे, माझं एक ऍडमिशन करावं लागते. इतक्या पद्धतीनं आज या शाळेची गुणवत्ता आणि अशा त्या ठिकाणी कॉलेजचं नाव हे रोशन झालंय. आज काही नियम कडक असतात त्या ठिकाणी आपल्याला करावं लागतात, ते केल्यामुळं या शाळेची गुणवत्ता राहिली. उद्याच्या काळामध्ये ही गुणवत्ता ही जर आपल्या शिक्षकाच्या प्रश्नावरती गुणवत्ता यायची असेल आणि त्या गुणवत्तेच्या जीवावरती जर आपल्याला निवडायची वेळ असेल, त्या निवडत असताना तुम्हाला स्वतःची सतत विवेक बुद्धी त्या ठिकाणी स्मरून, आपण पंढरीच्या पांडुरंगाला स्मरून, या गोपाळपूरच्या माळावरती घडलेला इतिहास आपल्याला साक्षी देऊन उद्याच्या काळामध्ये स्वतःच्या मनाला वाटत तो निर्णय योग्य पद्धतीने घेऊन कुणाच्या का आणि कशासाठी मागे जायचं. आणि आज जर परिस्थिती बघितली, पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन आपल्याला राजकारणामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण करणारी माणसं जर यामध्ये आली नाही तर त्या ठिकाणी आपल्याला पुढचा काळ माफ करणार नाही. कारण आपण कुणासाठी आणि काय करतोय हे जर तुम्हाला नाही ठरवता आलं तर माझ्यासारख्या विद्यार्थ्याला काय ठरवायचं हा देखील प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आपल्याला विचार करत असताना आपण सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करू. आज आदर्श शिक्षक पुरस्कार आपल्याला मिळालाय. आदर्श शिक्षक पुरस्कार हा आपली जबाबदारी वाढवणार आहे. अनेकांना त्या ठिकाणी या पुरस्कारांनी अनेक ठिकाणी पुरस्कार मिळाले असतील, परंतु प्रत्येक पुरस्कार मिळाल्यानंतर जबाबदारी वाढते. आज आपण पुरस्कार घेता, इथं फोटो काढता, आपल्या गावात जे काय आपण असाल त्या ठिकाणी सोशल मीडियावरती, व्हॉट्सअपवरती, स्टेटसवरती आपला पुरस्कार त्या ठिकाणी मिळाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक जण अभिनंदन करेल, कॉंग्रॅच्युलेशन करेल, आपल्याला भेटून त्या ठिकाणी अभिनंदन करेल आणि ते अभिनंदन केल्यानंतर, कॉंग्रॅच्युलेशन केल्यानंतर आपली जबाबदारी देखील तेवढ्या शुभेच्छानुसार तेवढी वाढते आणि मग आपल्याला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालाय. आपण एक आदर्श काम करताय म्हणून आपल्याला बघणारी पिढी असती ते आपल्याला त्या ठिकाणी बघत राहतील आणि तुमच्यासारखं आदर्श काम करण्याची भावना त्यांच्या देखील मनामध्ये त्या ठिकाणी तयार होतील. म्हणून हा पुरस्कार आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो आणि पुरस्कारांना माणूस त्या ठिकाणी मोठा होत असताना त्याची वैचारिक उंची देखील वाढत असते. वैचारिक उंची आपल्याला भविष्य काळामध्ये टिकवण्यासाठी आपण सर्व पुरस्कार विजेते आजचे त्या ठिकाणी पुरस्कार करते त्या ठिकाणी भविष्यामध्ये आपण एक आदर्श त्या ठिकाणी पुरस्कार आहात तर आपण आदर्श विद्यार्थी म्हणून, आपले आदर्श शाळा म्हणून, आदर्श तालुका म्हणून, आदर्श जिल्हा म्हणून भविष्यामध्ये आपण पुढे काम कराल. या देशाला महासत्ता बनवायची असेल तर आपल्याशिवाय पर्याय नाही आणि महासत्ता बनवत असताना आपण आपल्या मतावरती ठाम असणं आवश्यक आहे आणि आपण आपल्या मतावरती ठाम राहून माझा पुढचा नवभारत त्या ठिकाणी आपण घडवाल अशा आपल्याला शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाला मला बोलवलं, सन्मानित केलं, आपल्यामध्ये सामील होण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करून